इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागणार आहे, या संपूर्ण गोष्टींची तयारी करून घेता येईल पहा. तर ही महत्त्वाची बातमी समजून घ्या, जो की अध्यादेश आहे खरं तर, पण त्याची एक न्यूज आपल्यापर्यंत मिळालेली आहे. ती न्यूज तुमच्याशी शेअर करतोय. शिक्षक भरतीच्या नियमावलीत बदल करण्यात आलेला आहे आणि उमेदवारांना नियुक्ती नाकारल्यास शाळांवरती कारवाई होणार आहे. म्हणजे याआधी आपण जर पाहिलं तर उमेदवार इंटरव्ह्यूला जायचे आणि त्या ठिकाणी 10च्या 10 पैकी ते रिजेक्ट करायचे. असं होणार नाही. एका जागेसाठी त्या ठिकाणी आता 3 उमेदवार जातील. 3 पैकी 1 उमेदवार त्यांना घेणंच आहे. म्हणजे त्यांना नाकारल्यास शाळांवरती कारवाई होणार आहे. आता पाहूया हे कितपत त्या ठिकाणी म्हणजे लागू होतं आहे, हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या शिक्षक पद भरतीच्या कार्यपद्धतीत काही अडचणी येत असल्यामुळे त्यात सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यानुसार एका उमेदवारास आता मुलाखतीसाठी 3च शाळा मिळणार आहेत. तसेच शाळांनी उमेदवारांना नियुक्ती नाकारल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबतचा अध्यादेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आता नक्की काय आहे ते पण पाहूया. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून मुलाखतीसह निवडीच्या प्रकारात संस्थेने उमेदवारांची निवड केल्यानंतर काही संस्थांकडून उमेदवारास नियुक्ती नाकारल्याचे अथवा नियुक्ती प्रदीर्घ काळापर्यंत प्रलंबित ठेवण्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने याबाबत आपण जर विचार केला तर कठोर निर्णय घेतला आहे. पवित्रमधून निवड होऊन नियुक्ती नाकारल्यास अथवा नियुक्ती प्रलंबित ठेवल्यास संबंधित शिक्षणाधिकारी अथवा विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी संबंधित पद 2 शैक्षणिक वर्षासाठी व्यापक करण्याची कार्यवाही करावी असे अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे. म्हणजे जर पाहिलं तर संस्थेने जर पद भरलं नाही आणि त्या ठिकाणी ते पद रिक्त ठेवलं तर काय होणार आहे की संबंधित पद 2 शैक्षणिक वर्षासाठी व्यापक ठेवण्यात येणार आहे. म्हणजे त्यांना त्यांचा शिक्षक घ्यायचा, त्यांनी त्याचं वेतन द्यायचं, हे त्या शाळेने ठरवायचं. कशी ॲडजस्टमेंट करायची, कसं विद्यार्थ्यांना शिकवायचं, ही ते शाळेची व्यवस्थापन कमिटीच ठरवेल. त्यांना 2 वर्ष पुढे शिक्षक भरता येणार नाहीत. हा खूप महत्त्वाचा निर्णय आहे, लक्षात ठेवा. मुलाखतीसह निवडीच्या प्रकारात संबंधित संस्थेकडे उमेदवारांची शिफारस केल्यानंतर उमेदवार कागदपत्रे पडताळणीसाठी व पर्यायाने पुढील प्रक्रिया करण्यासाठी जात नाहीत. परिणामी त्या संस्थेची पदे रिक्त राहतात. त्यावर शिक्षण विभागाने सुधारणा केली आहे. त्यानुसार मुलाखतीसह निवड प्रक्रियेत व्यवस्थापनांना एकास 3 या प्रमाणात उमेदवार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यानुसार उमेदवारांनी देखील त्यांनी लॉक केलेल्या प्राधान्यक्रमांपैकी गुणवत्तेनुसार जास्तीत जास्त 3 प्राधान्यक्रमांवर शिफारस करण्यात येईल. म्हणजे आपण जर पाहिलं तर फक्त 3च प्राधान्यक्रमांवरती त्यांची शिफारस होणार आहे, जे की या आधीच्या भरतीमध्ये 10 ठिकाणी त्यांना जाता येत होतं. मग एक ठिकाणी आपण जर विचार केला तर मी याच्या आधीसुद्धा तुम्हाला हा एक मुद्दा सांगितला, ज्यांचे गुण जास्त आहेत त्यांना 3 शाळा फिक्स येणार आहेत. परंतु ज्यांचे ॲव्हरेज गुण आहेत, मॉडरेट गुण आहेत, त्यांना कदाचित या 3 शाळा मिळतील किंवा मिळणारही नाही. हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. कारण की एकाच 10मध्ये 10 शाळांचा चान्सेस होता. त्यामध्ये एक फायदा असायचा की एक कोणती तरी शाळा मिळायची. असे माझे बरेचसे मित्र आहेत, एकच शाळा आली आणि त्या ठिकाणी ते जॉईन झालेले आहेत. हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळं एकाच 3 प्रमाण खरं तर एका दृष्टीने खूप चांगलं आहे की जिथे देवाणघेवाण होणार नाही. परंतु दुसऱ्या दृष्टीने विचार केला तर गुणवत्ताधारकांचीच निवड जर झाली तर बाकीच्या मॉडरेट मध्यम विद्यार्थ्यांनी काय करायचं, हा देखील खरं तर प्रश्न आहे. परंतु यावरती शासनाचा निर्णय नेहमीच चांगले असतात, विद्यार्थ्यांच्या हिताचे असतात. कारण की जागा रिक्त राहता कामा नये आणि संस्थेला सुद्धा आदेश दिलेत, ही खूप मोठी गोष्ट आहे. एखाद्या संस्थेस मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारात रिक्त जागांच्या प्रमाणात पर्याप्त उमेदवार उपलब्ध करून दिल्यानंतर संबंधित निवड प्रक्रिया संबंधित संस्थेने शिफारस यादी प्राप्त झाल्याच्या दिवसापासून 45 दिवसांच्या आत पूर्ण करणे आवश्यक आहे. आम्ही स्वतः इंटरव्ह्यू दिला आणि 45 दिवसामध्ये वाटलंसुद्धा नव्हतं की 45 दिवसामध्ये जॉईनिंग करावं लागेल. इंटरव्ह्यू झाला आणि पुढील 10 दिवसामध्ये आमची संपूर्ण कागदपत्र तपासणी झाली आणि लगेच पुढच्या 10 दिवसामध्ये आम्हाला जॉईनिंगचं त्यांनी आदेश दिले. तीच प्रक्रिया म्हणजे एकदा तुमची प्रोसिजर चालू झाली की 15-20 दिवसामध्ये इंटरव्ह्यू होतो. सलग 10 दिवसामध्ये आम्हाला 10च दिवस दिले होते आणि 10 इंटरव्ह्यू होते. मग ती डेट इकडं-तिकडं कधी-कधी आपल्याला एकाच दिवशी 2 ठिकाणचा इंटरव्ह्यू देखील येतो. मग रिक्वेस्ट करून इंटरव्ह्यूची डेटसुद्धा बदलता येते पहा.
दिवसाच्या आत पूर्ण करणे आवश्यक आहे. निवड प्रक्रिया राबवल्यानंतरही उपलब्ध उमेदवारांमधून पद भरणे शक्य नसल्यास अशी रिक्त पदे, त्या पदांचा गट, विषय आरक्षण व अन्य तपशिलांसह पोर्टलवर सुविधा उपलब्ध झाल्यानंतर दिलेल्या कालावधीत नोंदविणे आवश्यक राहील. अशा रिक्त पदांसाठी ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम दिला आहे व ज्यांची कोणत्याही प्रकारात नियुक्तीसाठी निवड झालेली नाही, अशा उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार विहित केलेल्या प्रमाणात पोर्टलमार्फत मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस करण्यात येणार असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. म्हणजे ही खूप महत्त्वाची न्यूज आहे. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे इंटरव्ह्यूच्या माध्यमातून तुम्हाला तुमची कामगिरी खरं तर या ठिकाणी दाखवायची आहे. 100% तयारी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी करून घेईल. प्लीज तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.